नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा. कथेचं नाव आहे बाई पण भारी देवा. सन 2033 बहुतेक. सुनीतच्या दारावरची बेल वाजली. त्याचा फ्लॅट अत्याधुनिक होता, उपकरणांनी सुसज्ज असलेला. त्याने दारावरच्या स्क्रीनवर पाहिलं. बाहेर एक तरुणी उभी होती. तो म्हणाला, मी काही मागवलेलं नाही आहे. दारावरच्या ध्वनियंत्रातून तो आवाज बाहेर पोचला. त्यावर बाहेरून आवाज आला, ए शहाण्या, दार उघड, मी आले आहे. हा त्याच्या आईचा आवाज होता. ती त्या तरुणी मागे लपली होती. त्याने हळूच दार उघडलं. आई त्याला ढकलून आत आली. तिच्या मागे ती तरुणी. तो आईला म्हणाला, हे काय ग, अजून असल्या खोड्या काढतेस? ते राहू दे, आता हीच काढेल तुझ्या खोड्या. ही कोण? तो आलेल्या तरुणीकडे संशयाने पाहू लागला. ही? आई हसत म्हणाली, ही तुझी लिव्ह इन पार्टनर. काय? तो भूत पाहिल्यासारखं किंचाळला. पण मग कशाला पार्टनर? तुला माहिती आहे ना, मला असं काही नकोय. मला असलं काही आवडत नाही. त्या पार्टनरचे नखरे, कटकटी आणि कुरबुरी तुझ्यावरूनच पाहतोय ना मी. असं काही होऊ नये म्हणूनच मी हिला आणलंय. ही माणूस नाही तर रोबो आहे. AIचा एक उत्तम आविष्कार. ही आहे तर यंत्रमानव. पण कोणाला कळणारच नाही की ही एक रोबो आहे. म्हणूनच मी तुझ्यासाठी हिला सिलेक्ट केला आहे. वर डोळे मिचकावून ती पुढे म्हणाली, ही सगळी म्हणजे सगळी कामं करते बरं. ती रोबोला चक्क खरी वाटत होती. तिने त्याच्याकडे रोखून पाहिलं, मात्र त्याचे डोळे फिरवले. त्याला गरगळलं आणि तो सोफ्यावर पडला. सन 2033 मध्ये माणसांची प्रचंड प्रगती झाली होती. तंत्रज्ञान कुठल्या कुठं पोचलं होतं. AIने तर जगात आणि माणसाच्या आयुष्यात धुमाकूल घातला होता. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. जीवनातलं प्रत्येक क्षेत्र त्या AIने व्यापलं होतं. फक्त माणूस मन तेवढं कमी झालं होतं. जुलै 2023च्या पहिल्या आठवड्यात जिनिव्हामध्ये AIवर आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती. विषय होता AIचा उपयोग आणि माणसांवर होणारे परिणाम. तेव्हाच 10 वर्षापूर्वी AIच्या अतिक्रमणाचा धोका मानवाने ओळखला होता. पण त्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. सुनीतला बाबा नव्हते, तरी तो आणि त्याची आई वेगळे राहत होते. बदलत्या काळाप्रमाणे एकटेच. पण काळ बदलला तरी माणसाच्या मूलभूत सवयी त्या काही बदलत नाहीत. तसं चालूच होतं. त्यातली एक सवय म्हणजेच आळशीपणा. आता AIने माणसाला पहिल्यापेक्षा खूप आळशी बनवलं होतं आणि सुनीत त्याचा एक उत्तम नमुना होता. आणखी एक गोष्ट अशी की एकूणच माणसाला संसार, पोरंबाळं वगैरे गोष्टींचा कंटाळा आला होता. तसं सुनीतचंही होतं. अशा गोष्टींमध्ये त्याला रस बिलकुल नव्हता. एवढंच नाही तर पोरींमध्येही नव्हता. तो बरा आणि त्याचं काम बरं आणि त्याचे मारधाडीचे गेम्स बरे. साऱ्या जगाप्रमाणे त्यालाही त्या आभासी जगाचं ॲडिक्शन झालं होतं काही बाबतीत. मात्र तो इतर पोरांसारखा नव्हताच. त्याची आई बिनधास्त असली, फॉरवर्ड असली, अतरंगी असली तरी खूप प्रेमळ आणि दयाळू मनाची होती. तिच्या आत तिने माणूसपण आतून जपलेलं होतं. शेवटी जुन्या काळातलीच बाई ती हो. जुना काळ म्हणजे तिचा जन्म 1980चा होता. तिचा एक पाय मागच्या काळात आणि एक पाय वर्तमानात आधुनिक जगात होता.
नव्या जुन्याचा संगम साधताना तिची गडबड होत होती नेहमीच. एकटी असल्याने तिने लिव्ह इनमध्ये राहायचं ठरवलं. पण त्याची ही गंमतच होती. आभासी जग सारं दिसतं तसं नसतंच ना. आभासी जग म्हणजेच खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे. पोकळ प्रोफाईलमधलं व्यक्तिमत्व म्हणजे क्या कहने की बात आहे आणि प्रत्यक्षात म्हणजेच नकली गहने हो. एक एक पार्टनरची एक एक वेगवेगळी अद्भुत कथा. तिला एका डेटिंग ॲपवर पहिला पार्टनर मिळाला. तो जाम थापा मारायचा, पण तो पैसे काढण्यासाठी जेव्हा जेव्हा थापा मारायला लागला तेव्हा तिने सरळ ब्रेकअप केलं. मग तिने डेटिंग ॲपच बदललं. ॲप बदलल्याने माणसं बदलत नाहीत हो. दुसरा जो होता तो सारखा अंगचटीलाच यायचा आणि तिचं तिसऱ्या पार्टनरबरोबर लिव्ह इन चालू होतं. तिला वाटायचं की माणसाला माणसाची गरज अगदी मनापासून असते, म्हणून तिला कॅम्पेनियनची गरज वाटत राहायची. पण तेच तिला असंही वाटायचं की आपल्या पोराने मात्र रीतसर संसार थाटावा, छान एक तरी नातवंड जन्माला घालावं, म्हणजे त्या नातवाबरोबर खेळता येईल, पुन्हा मुलाशी जुने बंध जुळतील, मुलासोबत एकत्र राहता येईल. त्यामुळेच ती आपलं दुःख थोडं विसरूनही जाईल. आजकालच्या पोरांना लग्न नको, बंधन नको, तरी अजूनही पूर्ण कुटुंब व्यवस्था बदललेली नाही. तिला पोराची काळजी वाटत राही. अजूनही सुनीत भानावर आला नव्हता. आलेकाशीने त्या रोबोटने त्याच्या बुडाला एक जोराचा चिमटा काढला. काही उपयोग झाला नाही. मग त्याच्या आईने त्याच्या तोंडावर हपक्याने पाणी मारलं. तेव्हा त्याने डोळे चक्क उघडले. त्याच्या चेहऱ्यावर आलेकाशीचं तोंड होतं. ती वाकून त्याचं अगदी बारकाईने निरीक्षण करत होती. त्याचे डोळे प्रचंड मोठ्याने विस्फारले. इतक्या जवळून एखादी तरुणी त्याचं निरीक्षण करते, अबबबबबबबबब, म्हणजे त्याच्यासाठी भयंकरच प्रसंग हो. तो एकदम दचकला व उठून बसला. तो ओरडला अन आईला म्हणाला, ए आई, ए आई. त्या घाईमध्ये त्याचं नाक तिच्या हनवटीला आपटलंच हो. बाप रे, चांगलीच टणक अन कडक होती तिची हनुवटी. ती पण आई म्हणून किंचाळली. चक्क मराठी शब्द. ए आय म्हणजे खरंच ना, नक्कीच ना. ए आयनी दखल घेतली मराठी भाषेची हो, म्हणजे गौरवच की हो. अजून काय पाहिजे. मग तो आईकडे वळला आणि रागाने म्हणाला, तू स्वतः लिव्ह इनमध्ये राहतेस आणि माझ्या का मागे लागतेस, सून आण म्हणून. त्यावर ती म्हणाली, अरे माणसाने लग्न केलंच पाहिजे रे. आयुष्यभराचा जोडीदार सोबतीला आयुष्यभरासाठी हवाच. तुझं वय आहे, माझं आता लग्नाचं वय आहे का रे. मी म्हातारी झाली. तुझ्या बाबांबरोबर एवढी वर्ष संसारच केला ना मी. पण आता नवऱ्याची नाही रे, तर जोडीदाराची गरज भासते. मनाला मन समजून घेणारा, भावना समजून घेणारा आणि डोकं खांद्यावर हक्काने टेकायला देणारा. एक, तुला लग्न नाही करायचं तर ठीक आहे, पण आता लिव्ह इनमध्ये तरी राहा. आई, आता तुझा कितवा लिव्ह इन पार्टनर आहे ग, सांग मला. तिसरा ना. प्रत्येकाचा नवीन काहीतरी प्रॉब्लेम असतो. आता ह्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेलच ना. हे मात्र खरं आहे, ती म्हणाली. आत्ताचा जो पार्टनर आहे ना, तो रोज रात्री भरपूर पितो, पण पितो कमी आणि फरसाण जरा जास्तच खातो रे. मग खाऊ दे की. कमी पितोय ते बरं नाही का तुला. तसं नाही, पण फरसाण सोसत नाही ना. मग तो ढमढमपूर राजा येतो. त्याच्या ढमढमवर लात मारून त्याला हाकलून देणार आहे मी आता. त्यावर सुनीतला हसावं की रडावं तेच कळेना. एवढ्याशा कारणासाठी त्याने विचारलं. तसं नाही, पिल्ल्यानंतर त्याची बडबड सुरू होते. मी झोपले तरी याची भनभन आणि बगबग सतत चालूच असते. वैताग आलाय रे मला.
सरतेशेवटी त्याच्या आईला वाटत होतं की पोराने लग्न करावं किंवा लिव्ह इनमध्ये तरी राहावं. किती दिवस तेच आभासी गेम खेळणार, किती दिवस एकटं राहणार. येडं पण पोरगं त्यालाही तयार नव्हतं. म्हणून तिने आलेकाशीला आणलं होतं लिव्ह इनसाठी. ती एखाद्या खऱ्या मुलीपेक्षा कुठेही कमी नाही. कळलं? खऱ्या मुलीपेक्षा असं म्हणून आईने डोळे उगाचच मिचकावले. ती सगळी कामं करू शकते. सगळीही? सारखी तेच तेच काय सांगते? त्याच्या मनात आलं, ही आई पण ना भारी वात्रटच आहे आणि तिला काही प्रमाणात भावना देखील आहेत हां. आई पुढे म्हणाली, अगं पण हिला आणलीस कुठून तू? त्याने विचारलं. तिचा निर्माता एक जिनियस आहे रे. तिला मी खास बनवून घेतली आहे फक्त तुझ्यासाठी. मेड टू ऑर्डर. 3 दिवसांच्या ट्रायलवर आणला आहे. तू बघ आणि ठरव. काय बघू आई? काय बघायचं ते तू ठरव शहाण्या. का ते पण मी सांगू आता तुला? जरा तुझ्या वयाच्या तरुण पोराप्रमाणे वाग रे बेटा. मग ती पुढे म्हणाली, लिव्ह इनसाठी आलेकाशी तुला चालेल की नाही ते ठरव असं मी म्हणते. 11 वाजले आहेत, मी निघते. बोलता बोलता एका नवीन डेटिंग ॲपवर तिचं स्क्रोलिंग हळूहळू चालूच होतं. मग ती गेली. तो जाणाऱ्या आईकडे एकटक अवाक होऊन पाहतच राहिला. अंगात निऑन गुलाबी रंगाचा टी शर्ट घातलेली ती एक मॉड म्हातारी वाटत होती. गेल्या काही वर्षात रोबोटिक्स कमालीचं प्रगत झालं होतं. त्याचाच हा परिणाम होता. आलेकाशी ही एक अतिप्रगत रोबो होती. रोबो असली तरी ती एखाद्या तरुणीसारखीच होती. खरी वाटणारी, मानवी. पण तिची फिगर एखाद्या बार्बी डॉलसारखी नव्हती किंवा ती फॉरिनर वाटणारी सुद्धा नव्हती हो. अगदी अस्सल देशीवान होतं ते. जणू पाटलीनच हो आमची मराठी मुलगी, पण आधुनिक अन स्मार्ट. एकदा ती यंत्रमानव आहे म्हटल्यावर तो बिनधास्त झाला होता. त्याने अगदी सुटकेचा निश्वास टाकला होता. तो तिचं निरीक्षण करू लागला. कुठल्याशा जाहिरातीमधल्या त्याला आवडणाऱ्या मॉडेलसारखी ती त्याला दिसतही होती आणि भासतही होती. म्हणून तो आनंदला व तिच्याकडे एकटक पाहत राहिला. त्यावर ती लाजली. जणू तिचे गाल आरक्त झाले. तो तिच्या लाजण्याकडे पाहतच राहिला. होय होय, हिला भावनाही आहेत हां, आई म्हणाली होती. खरं तर तो नवीन जगातला तरुण होता. त्याला यायचं आश्चर्य वाटायचं काहीच कारण नव्हतं. कितीतरी ठिकाणी अशा यंत्रयुवतींची भरताड झालेली होती विविध क्षेत्रात. पण ही कमालीची होती हो. मानव आणि यंत्रमानव यांचं कमालीचं मिश्रण होतं ते. असं मॉडेल त्याने कधी पाहिलं नव्हतं. इतक्या जवळून तर नाहीच नाही हो. ती उंचीने मध्यम होती. रंग गोरा पान दुधाळ होता. पण अगदी गोरीपान नाही हा तशी. स्मार्ट, आत्मविश्वासपूर्ण भरलेला अगदी टवटवीत चेहरा. टपोरे काळेभोर रसरशीत डोळे, रसरशीत ओठ, हलकी लिपस्टिक लावल्याप्रमाणे गुलाबी हसरा चेहरा. एक फिकट पिवळा टी शर्ट आणि खाली गडद निळी जीन्स. केस काळेभोर रेशमी आणि त्याची मागे बांधलेली सुळसुळणारी पोनी. तो तिच्याकडे पाहतच राहिला. ती मानवच वाटत होती, खरीखुरी एखादी तरुणी. तसा पोरींकडे पाहायला तो लाजतच असे. बोलायलाही थोडा बुजराच होता तो. पण आता त्याची भीड चेपली होती, कारण ती खरी नव्हती. हळूहळू गुळ पाघळायला लागलाच होता. मी सगळी कामं करू शकते हां, तुम्ही सांगाल ती. घर आवरणं, लादी पुसणं, स्वयंपाक करणे वगैरे वगैरे. बाहेरची सुद्धा हां. मी तुमच्या सगळ्या कमांड हसतपणे स्वीकारू शकते. अर्थातच ते ॲसिमोवचे 3 मुख्य नियम पाळूनच. तुम्ही मोडलेलं सगळं मला अगदी कळतं. अरे वा, व्हेरी गुड. मग मी काही चावट बोललं तर तुला कळेल का? त्यावर ती लाजून लाजतच हो म्हणाली. अन बाकी काम?
असं नाही चालणार. स्पेसिफिक कमांड पाहिजे ना. त्यावर तोच लाजून म्हणाला, म्हणजे रात्री? डोंट वरी. रात्री खिडक्या लावणं, पडदे ओढून घेणं, बेड तयार करणं, डास मारणं आणि वर त्यांच्यासाठी रॅकेटची तलवारबाजी, हे सारं मी हसत हसत करू शकते. चामारी. जे पाहिजे ते सोडून सारं कशी बोलती? कशी काय? का मुद्दाम करते? पण तिच्या बोलण्यावर तो अगदी गप्पपणे बसला. आणखी खोलात जाऊन बोलणं त्याच्यासाठी खूपच अवघड काम होऊन बसलेलं होतं. पण तिचा वावर, एक्सप्रेशन, तिचा आवाज त्याला सारं अगदी छानच वाटत होतं. अलौकिक. आली त्या दिवशी शनिवार होता. ट्रायल 3 दिवस होती. आई गेल्यावर थोड्या वेळाने सुनीत तिला म्हणाला, आले काशी, मी माझं काम करीन. तुला काय करायचं असेल ते कर. माझं नाव आले काशी नाही, ओके? माझं नाव आले कशी आहे. त्याने प्रश्नार्थक मुर्देने तिच्याकडे आवासून पाहिलं. त्यावर ती पुढे म्हणाली, तुमची आई मला आले काशी म्हणते. गावंढळ वाटतं ते हो. हे भलतं स्मार्ट काम दिसतंय, तो मनातल्या मनात म्हणाला. त्यावेळी तिने जणू त्याला स्कॅन केलं. त्याच्या अंगात एक ढगळा, मळका मातकट टी शर्ट आणि खाली ट्रॅक पॅन्ट घातली होती. तो एक दिसायला साधा आणि वागायलाही साधा पण गोड असा तरुण होता. खरं तर त्याला त्या दिवशी काही कामच नव्हतं. पण ती जणू एखादी खरी व्यक्ती असावी असा त्याला मध्येच संकोच वाटत होता. एके क्षणी तो तिच्याशी बिनधास्तपणे वागत होता, तर दुसऱ्या क्षणाला तो स्वातंत्र्य हरवल्यागत स्वतःला मिटून आणि बिलगून घेत होता. त्याने स्वतःच्या बेडरूमचं दार लावलं. मग तो लॅपटॉप घेऊन बसला गप्पपणे. त्याने सोमवारचं कामाचं शेड्यूल पाहिलं. दिवसभर फक्त मीटिंग्स होत्या. एक झाली की एक. मग त्याने लॅपटॉपवरचं एक सायफाय चित्रपट लावला. हाय ए हाय. त्याची आवड अशीच होती. पण आले कशीची एकूण स्पेसिफिकेशन पाहता तो अगदी मनापासून वेडाच झाला होता. खूप कमाल तंत्रज्ञान होतं तिचं. त्याला सिनेमातल्या रोबोच्या जागी आले कशीच आता दिसू लागलेली. त्याचं मन सिनेमात लागेनाच नाही. त्याला पुनीत आठवला. त्याच्या शेजारच्या एका अतिउंच टॉवरमध्ये त्याचा तो मित्र राहत होता. त्याच्याच वयाचा, तोही असाच सडाफटिंग होता, फक्त गुलछबू. त्याने असाच एका स्त्रीयंत्रमानव घेतला होता, रोमा, जी सारं घरकाम करायची. पण रात्रीची ही धम्माल गंमत हा, असं त्याने सांगितलं होतं खरं. आता सुनीतच्या मनात गुलाबी विचार चक्र फिरू लागली होती. अगदी हैदोसच घालत होती हा. आता त्याच्या मनातल्या नाजूक भावना जागृत होऊ लागल्या होत्या. खरी पोरगी असती तर त्याने डेअरिंग कधीच केली नसती, एवढी हिंमतही नव्हती. पण आता मोका होता आणि मनातल्या मनात गुदगुल्या करणाऱ्या भावनाही. आले कशी सोप्यावर नुसतीच बसली होती. तो म्हणाला, अगं नुसतीच काय बसतेस? तुम्हीच म्हणाला ना, तुला हवं ते तुझ्या मनाप्रमाणे करत बस. मला असं नुसतं बसायला खूप आवडतं, तेही पाय हलवत हो, म्हशीसारखं फतकल मारून. जरा घर तरी आवरते हो, नाहीतर घाणेरडं दिसतच आहे. शी बाई, मालकाला नाव ठेवतेस काय? गप घर आवर. कोणमारी पद्धतीने आवर हा. कोणमारी? मी आता काम केलं नाहीस तर मी तुलाच मारीन. चामारी? कोणमारी ही आवरण्याची जपानी पद्धत आहे वाटतं. ती जागेवरून रागाने उठत म्हणाली, तुम्हाला ती पद्धत माहिती आहे, मग आवरायची माहिती नाही का? ती पद्धत मला फीड केलेली नाही आहे.
त्यांचं घर अस्वच्छ होतं. सगळ्या वस्तू अगदी अस्ताव्यस्तपणे फेकलेल्या जिकडे तिकडे होत्या आणि पसरलेल्याही होत्या. तिने आवराआवरीला साफसफाईला सुरुवात केली. आधी किचनपासून. रोबो असले तरी ती एक स्त्री होती. आधी तिने किचन ओटा वगैरे स्वच्छ आणि साफ केला. पण किचनच्या ओठ्याखाली अरे देवा, मरणाचा कचरा होता. तिने ते बघूनच डोक्याला हात लावून घेतला. आता डोकं फुटायची वेळ येते की काय, या भावना पण तिच्यामध्ये अपलोड केलेल्या होत्या बहुतेक. मग तिने फडकं शोधायची सुरुवात केली. जे मिळालं त्याचा झारा झाला होता बिलाचा. मग तिने नवीन शोधलं. बेडरूमच्या एका कपाटात तिला एका बॉक्समध्ये 2 फडकी मिळाली. एक पांढरं शुभ्र तर एक मस्तपैकी मरून कलरचं. तिने ओठ्याखालच्या सफाईला छानपणे सुरुवात केली. सुनीत किचनमध्ये आला आणि त्याने तर डोक्याला हातच लावून घेतला. हो, ए बाई, बाई नाही आले कशी म्हणायचं. आले कशी का आले कशी? ए आई जाणे, काशी घालायला आली आहेस का? आले कशी ते असं वाटतंय का मुद्दाम आली आहेस मला त्रास द्यायला? तो खूप चिडला होता. रागाने लालबुंद झाला होता जणू. माझे आतले कपडे घेतलेस पुसायला, तेही नवीन जोडी, इनर आणि बनियन. ओट्याच्या आतलं पुसायचं होतं म्हणून आतले कपडे घेतले. हो, त्या एका फडक्यात दोन्ही हात घालून छान पुसता येतं हा, असं म्हणत तिने मरून रंगाच्या इनरमध्ये दोन्ही हात घालून ती वर करून दोन्ही हाताची बोटं गमतीशीरपणे हलवून दाखवली. चामारी गेलं ग बाई आहे, तो वैतागत म्हणाला. ए आईचा असा अपमान चालणार नाही हा. त्यावर तीही बाणेदारपणे म्हणाली, ए तुला पण अशी लाथ घालीन ना, जाशील माझ्या आईकडं आय ओय आय ओय आय ओय करत. त्यावर तिला रडू फुटेसं वाटू लागलं. तसा तो एकदम गप्प आला. ती किचनमध्ये गेली. तिने बटाट्याची भाजी, भात आणि फोडणीचं छान वरण केलं. मस्त वरणाचा घमघमाट अख्ख्या घरात घुमला. मस्त वास सुटला होता. मग ती सुनीतची वाट पाहत बसली. तो दार लावून बसला होता. मग तिने स्मार्ट TV लावला. एक सिनेमा तिचा अगोदरच अर्थातच पाहून झाला होता. तिच्या मोबाईलवरून तिने तो पुन्हा लावला. जुनाच होता पण मस्त, मिस रोबो. तो रॉबकॉम होता. रोबोची कॉमेडी ही नवीन कालाची ट्रेंडिंग डेव्हलपमेंट होती आणि सिनेमा पाहताना ती खिदळायला लागलेली. ते ऐकून सुनीत रागाने बाहेर आला. हे शहाणे, रोबो आहेस का व्हॅम्प? त्याला कळे ना तू सिनेमा काय पाहतेस. का बरं, त्यात काय प्रॉब्लेम आहे तुला? त्यामधून नवीन गोष्टी शिकायला मिळतात. मीही तशी शिकतेच की, माझा प्रोग्राम तसाच बनवलेला आहेच. तिने सिनेमा बंद करून त्याला जेवण वाढलं. हे काय, पोळ्या नाहीत? त्याने विचारलं. नाहीत, मला लाटायला आणि पीठ मळायला येत नाही. मग ते लाटणं काय तुझ्या डोक्यात घालू का? लाटणं कुठे घालतात त्याची मला कल्पना नाही. नो फीड, सॉरी ती म्हणाली. तो बिचारा कावरा-बावरा झाला. शेवटी ताट घेऊन तो बेडरूममध्ये गेला आणि दार लावून बसला. पोळ्या नसल्या तरी जेवण अगदी रुचकर मनासारखं होतं. किती रेसिपीज तिला फीड केलेल्या होत्या कोणास ठाऊक. संध्याकाळपर्यंत त्याचा राग आता बहुतेक खूप कमी झाला होता आणि त्याची मनातून धिटाई भलतीच वाढली होती. तो तिला म्हणाला, मला तुला हात लावून पाहायचा आहे. त्यावर तिने तिचा हात पुढे केला. त्याने तिच्या हाताला स्पर्श केला. तो गरम लागला. तुझा हात गरम कसा काय? काम करून आतली सर्किट तापली आहेत. मग उडू दे भडका.
असं म्हणत त्याने आणखी धिटाई करून तिला जवळच ओढलं. पण ती त्याच्यापेक्षा खूप चपळ होती हं. ती मागेच पळाली. तिच्या चेहऱ्यावर आटे होती आणि प्रचंड उसळलेला राग होता. तो पाहतच राहिला. याही मूडमध्ये ती खूप छान दिसत होती. कमाल मॉडेल आहे यार. ही आपली आयपन्ना खतरनाकच आहे. रागावू नकोस. मला फक्त तुझी असेंब्ली पाहायची होती. हो का? कुठली असेंब्ली? तिने पटकन कपाळावर नाजूक आटी पाडून त्याच्याकडे रागान बघत विचारलं. चामारी, आई तर म्हणाली होती ही सगळी कामं करते म्हणून. नाही नाही, आणखी काही नाही. पण एवढे नखरे दाखवायला तू काय माणूस आहेस का? त्यावर तिने सोप्यावरची उशी त्याला मारायला उचलली. तो ओरडला. एक आशे, ॲसिमोवचा नियम विसरलीस वाटतं. माणसावर अटॅक करायचा नाही ते. यावर तिने उशी खाली ठेवली. बापरे, हे एक आई प्रकरण माणसाला कुठे घेऊन जाणार आहे कोणास ठाऊक. सुनीत मनातल्या मनात म्हणाला. रात्र झाली. आले काशीने विचारलं. जेवायला वाढू? तो जरा लाडात होता. तो म्हणाला, तू नाही जेवणार माझ्याबरोबर? त्यावर ती उत्तरली, काय चेष्टा करता मालक, बिचाऱ्या गरीबाची. चामारी, हे भयंकरच प्रकरण आहे. नशीब अक्का म्हणाली नाहीस ते. नाहीतर मी अल्लाउद्दीनचाच झालो असतो. पण त्याला दिवा तरी घासता येतो. मी काय घासू? तुम्ही काय घासता आता? आणि ती इनर परत मी तुला परत देणार नाही आहे, कळलं का? मग काय तर माझी इनर खराब केली. वापरायची तर स्वतःची वापर ना, पण तुम्हा रोबोना बनवताना घातलेली असते की नाही कोणास ठाऊक. त्यावर ती मात्र लाजली. त्यालाही हसू आलं. ह्या आलिया काशीला जोकही कळतात तर. त्याच्या मनात आलं, मला परत देणार? तिने पुन्हा लाळीकपणे विचारलं. हो, देणार आहे. ते जाऊ दे. बरं, काय केलं जेवायला? काही नाही, सकाळचं उरलंय तेच आहे. सकाळचं म्हणजे? तो ओरडला. म्हणजे ते वाया जाईल ना, संपायला पाहिजे. माझा प्रोग्रॅमच तसा केलेला आहे की काही वाया घालवायचं नाही. बिलकुल पण नाही हां. म्हणून. त्यावर सुनीतने संतापाने बाहेर गेला. ती किचनमध्ये डायनिंग टेबलवर बसून राहिली. त्याने खाओ मोटो ॲपवरून पिझ्झा मागवला. मस्त वाईन काढली. मादक अन गुंगवणारी वाईन होती ती. आली कशी सारखी. रात्रीचा माहोल छान होता, प्लेझेंट. काही वाया घालवायचं नाही म्हणते. मग हे धुंदक्षण तरी का वाया घालवते ही घाले काशी. सुनीतचं जेवण झालं. तो एक विनोदी सायफाय सिनेमा लावून बसला होता. आले कशी बाहेर येऊन बसली त्याच्याजवळ. तिने आता एक पिस्ता रंगाचा गाऊन घातला होता. त्यावर ए हाय असं लिहिलेलं होतं. तो तिच्याकडे फक्त आणि फक्त पाहतच राहिला. ही काशी कपडे कशी बदलते, काय कातील दिसते. त्याचं सिनेमातलं एकदम लक्षच उडालं. पण तिने त्याला सिनेमा पाहायला खुणावलं. सिनेमामध्ये हिरो हिरोईन आणि AIच्या गमतीजमती खूप होत्या. मध्येच रोमॅन्टिक सीन सुरू झाला. ती मन लावून पाहत होती. हे जरा अतिच होतं. तसा तो तिच्याजवळ हळूहळू सरकला. त्याला पुनीतची रोबो आठवली. त्याने तिला जवळ घेतलं. अरे, तुझी आतली सगळी सर्किट्स तापली आहेत, ती म्हणाली. अगं आले, कशी ते माहिती नाही, पण आतले IC तापले आहेत ग. हो असं. पण आज काही नाही. त्याला ढकलून देत त्याच्यापासून लांब जात
ती म्हणाली, माझं खूप डोकं दुखतंय, डोकं दुखतंय, डोकं दुखतंय, डोकं दुखतंय. त्याला याचा अर्थ कळलाच नाही. आणि तुला डोकं कुठलं ग, असं म्हणेपर्यंत तिने बेडरूममध्ये प्रवेश केला व दाराला आतून कडी घातली. दार उघड, तो म्हणाला. त्यावर तिनं एक नाजूकसं केलं. हा काय प्रकार आहे, त्याने विचारलं. ट्रायलमध्ये हे सगळं अलाउड नाही आहे, असं म्हणून ती खुदकन हसली. तो बाहेर येऊन गप्प बसला. त्याला आठवलं, पुनीत नेहमी खुश दिसायचा. एकदा त्याला कारण विचारल्यावर त्याने त्याचं रहस्य अगदी चटणी मीठ लावून सांगितलं होतं. लग्न नको अन रिलेशनशिपसुद्धा नको. ती रोबो सगळं घरकाम करते. यांची एक गंमत काय माहिती आहे, त्यांच्या कुठल्याच मागण्या नसतात. यांचं वजन वाढत नाही, कायम तरुण, कायम या कधी कशालाच नाही म्हणत नाहीत. रात्रीलाही गंमत, धम्माल गंमत. यार सन्या, ऐक, तू पण एक घेऊन टाक. मला काही इंटरेस्ट नाही यार, छोडो. पण आता अशा वेळी त्याचा सल्ला घ्यायला पाहिजे, असं म्हणत सुनीतने त्याला व्हिडिओ कॉल केला. पुनीतने लगेच फोन घेतला. तो आणि रोमा, त्याची रोबो, दोघे अर्ध्या कपड्यातच दिसत होते. ते दोघे भांडत होते. अरे, माझ्या आईने माझ्यासाठी एक रोबो आणले, तुझ्यासारखी. हाय एंड मॉडेल आहे ती, रादर डिझायनर. सुनीत त्याला म्हणाला. अरे वा, मस्तच. ते जाऊ दे, पण आता ती माझ्या जवळ येत नाही आहे. जवळ येत नाही? काय सांगतोस? असं कसं? पुनीतला तर आश्चर्यहून आश्चर्य वाटलं. अरे, माझं डोकं दुखतंय म्हणाली. हा 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 हा. तो शहाणा गडगडाटी हसला. अरे रोबो, असं कधी म्हणतात का? ते तर बायकांचं काम असतं. राजा, तुझ्या आईने चुकीचं मॉडेल तुझ्या घरी आणलंय. माझी रोमो बघ कशी आहे, उफाड्याची, मादक, मदलसा. आता ती माझ्याशी का भांडते माहिती आहे? कारण तिला फक्त 84 आसनं फीड केलेली आहेत. यापेक्षा वेगळं काही म्हटलं तर ती रिजेक्ट करते. त्याने मोबाईल रोमाकडे केला तर ती दिसायला खूपच सुंदर खल्लास होती. ती ओरडली, AI, तो कॅमेरा हटव. माझा एक्सेस फक्त तुला दिसलाय ना? त्यावर पुनीतच्या हसण्याचा गडगडाटी आवाज आला आणि त्याने फोन बंद केला. चायला, ती रोबो शिव्या पण देते? ह्याला तर चक्क आश्चर्य वाटलं. सुनीत हबकलाच होता. हे सुद्धा फीड केलं आहे का तिच्यात? मग त्याला केव्हा तरी डोळा लागला. झोपेत त्याला घाटदार स्वप्न पडत होतं रोमाचं, पण मध्येच तिची आलेकाशी झालेली हो. सुनीत बाहेर हॉलमध्ये त्याच्या कोचवर झोपला होता. सूर्याची किरणं अजून आत शिरायची बाकी होती, पण आलेकाशी बाहेर आली. तिने सुनीतकडं पाहिलं, त्याला हलवून हलवून जागं केलं. ती त्याच्याकडे पाहून एकवार हसली. त्याला लय लय भारी वाटलं, जणू सूर्याची किरणं हलके स्पर्शून गेली. पण लगेच त्याचा चेहरा बदलला. चहा घेणार? त्याने नाराजीने फक्त हो म्हटलं म्हणून सांगितलं. ती आत गेली. त्याने आईला फोन केला. त्याला ही व्याध नकोच होती. काय उपयोग हिचा, हाकलून द्यावं हिला. ह्यापेक्षा ती शिव्या देणारी रासवट दणकट रोमा त्याला थोडी बरी वाटत होती. जे काही आहे ते धाडधाड थेट. पुनीतला विचारावं त्याने तिला कुठून आणले ते. आई, तो नाराजीने म्हणाला. काय रे, कशासाठी फोन केलास? तेही सकाळ सकाळ? मला डिस्टर्ब केलं आहे. मी डेटिंग ॲप बघत होते ना. अगदी महत्त्वाचं. ती पोराची फिरकी घेत
हसत म्हणाली, "या आई, ते ॲप राहू दे गं. आधी माझं बोलणं ऐक. हिला घेऊन जा पहिली. डोकेदुखी नुसती नुसती डोकेदुखी. कोणाला रे? तुला की तिला?" आईने मिश्किलपणे हसत विचारलं. तो चमकला. या शहाणीमध्ये सगळा डेटा फीड होऊन तो पलीकडे आईला पोचतोय की काय, त्याला शंका आली. तेवढ्यात आले कशी चहा घेऊन आलीच. गरमागरम चहा, आलं घातलेला. "तुला ग काय माहिती, मला आल्याचा चहा खूप लागतो ते. जादा स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करू नकोस हां." त्यावर पलीकडून आईच्या हसण्याचा जोराजोराचा आवाज आला व तिने फोन बंद केला. चहा आपलातून होता. त्याने आले कशीकडे पाहिलं. तिने डोळे मिचकावले. विचारलं, "कसा आहे चहा?" "मस्त, एक नंबर." तो उपहासाने म्हणाला. आणि मी?" त्यावर तो काही बोललाच नाही, फक्त गप्प राहिला. तो आट्या पाडून चहा पीत राहिला. ती किचनमध्ये गेली अन आले कशीची किंकाळी जोरात ऐकू आली. काय झालं कोणास ठाऊक. थोडासा घाबरला. काहीचा आलीपाक तर नाही ना झाला. त्याला वाटलं, आईला भारी पडलेला एक हुंदीर मामा त्याच्या उरलेला पिझ्झा खायला आला होता. आले कशीचं लक्ष त्या हुंदराकडे गेलं म्हणून ती जोराने किंचाळली होती. जसा हुंदीर तिच्याकडे सरकला, ती मागे 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 पळाली. तिचा पाय अडखळला आणि तो आवाज ऐकून किचनमध्ये आत येणाऱ्या सुनीतच्या ती अंगावर जोरात पडली. त्याने तिला धरलं तर तिचा श्वास फुलला होता. मग तो उष्ण उष्ण होऊ लागला. तिच्या हृदयाची धडधड वाढली. तिचा ऊर धापापू लागला. सुन्याची सुस्तीच पळाली. हे काहीतरी भलतंच होतं हां. उंदीर पळाला खिडकीतून बाहेर अन त्याचे विचार तो मनातून बाहेर आला. तो तिच्याकडे एडा झाल्यासारखा पाहत होता एकटक. ती पण अशी काही गोड हसली की यव रे यव यव. मग ती सावरली, पण सुन्याने मिठी काही मात्र सोडली नाही. ती पुढे म्हणाली, "मी काही रोबो नाही आहे. मी खरीखुरी आहे, अगदी तुझ्यासारखी. आणि माझं नाव अलका आहे. हा सगळा प्लॅन तुझ्याच्या माझ्यापेक्षा मोठ्या असल्या तरी माझी मैत्री जुळली ती आमच्या विचारांमुळे. आम्हाला वाटतं माणसाने माणसासारखं माणसाप्रमाणे वागावं. मशीनसारखं नाही रे बिलकुल. निसर्गाला धरून राहायला हवं आणि जीवन चालायला हवं. आपल्या मूळ गोष्टी न सोडता." सुनीतच्या डोक्यात प्रश्नचिन्हे फिरत होती. तरी त्याला अधूनमधून वाटतच होतं की ही शहाणी खरी आहे म्हणून. अलका पुढे बोलत होती, "त्या रोबोचं वजन वाढत नसेल, पण प्रेमही वाढत नाही रे कधीच. आणि आम्हा बायकांचं वजन जसं वाढत जातं तसं नवऱ्यावरचं प्रेमही वाढत जातं रे, दिवसेंदिवस. कळलं का? आणि आम्ही अपशब्द उच्चारू शकतो, पण त्या रोमासारखं नाही. मर्यादा पाळतो आम्ही. आम्हाला आमच्या मर्यादा कळतात रे. फक्त मराठी ही कामापुरती आणि संस्कृत ही कामापुरती नसते ना स्त्री. बायको ही त्या स्त्रीच्या पलीकडची असते." त्याला वाटलं, हे बोलणं एका रोबोचं नक्कीच नाही आहे, तर हे एका आपल्या जवळच्या माणसाचं आहे. आणि हिचा निर्माता जिनियस नसला तरी आपल्यासाठी भारीच म्हणायचा हां. त्याने मिठी आणखीनच घट्ट केली. तो तिच्याकडे प्रेमानेच पाहत राहिला. तिचे गाल आरक्त झाले. या हृदयाच्या सर्किट्सला खऱ्या अर्थाने जोडली गेली होती. आणि याला कुठल्याही AIची गरज बिलकुल नव्हती. तेवढ्यात फोन वाजला. आता आईनं फोन केला होता. सुनीतने तो उचलला तर अलकाने तो त्याच्या हातातून घेतला आणि स्पीकरवर ठेवला. आईनं विचारलं, "अरे सुनीत, कशी आहे अलका? आवडली की नाही? कधी उडवायचा बार? बोल, नाही तर बसा तसेच. माझ्याकडे तर एक गुड न्यूज आहे."
हं, नवीन पार्टनर मिळाला आहे मला. आणखी काय? सुनीत म्हणाला. अहो, सांगू द्या ना त्यांना. जरा थांबा, अलका म्हणाली. हो हो, मिळाला आहे. मला एक चांगला लिव्ह इन पार्टनर मिळाला आहेच. एकदम साधा, माझ्यासारखा माणसं आवडणारा आणि माणसं जोपासणारा. आणि तो कुठल्याही डेटिंग ॲपवर नाही, तर प्रत्यक्ष भेटीत मिळाला आहे. ऐकायचं आहे कोण? कोण? अलकाने आश्चर्याने विचारलं. अगं, तुझे बाबा. आता तू या शहाण्याकडे आलीस की ते एकटेच की गं? त्यावर सुनीत आणि अलका दोघेही उडालेच, दचकलेच. ते विचारात पडले आणि ते एकमेकांकडे टक्कामका पाहू लागले. अलकाच्या मनात प्रश्न सुनीतने विचारलाच. अगं, काही पण काय बोलते आई? असं कसं? का? काय झालं? अरे, नवीन जमाना आहे. आता हे नवीन साटलट आहे, आई म्हणाली. दोघांच्याही मनात त्यावेळी एकच विचार होता. ही बाई पण ना भारीच देवा, भारीच देवा. धन्यवाद. तुम्हाला जर कथा आवडत असल्यास शब्दनिशा मराठी ऑडिओला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. पुन्हा एकदा धन्यवाद.